मनोज जरांगे पाटलांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। उपचाराअंती आता त्यांना घरी सोडण्यात आलेला आहे। रुग्णालयातून ते आता निघालेले आहेत। आताची महत्त्वाची ही दृश्य आपण झी24 तासवर पाहतोय। मराठा आरक्षणासाठी त्यांनी लढा पुकारलेला होता। मुंबईमध्ये ते येऊन धडकलेले होते। मुंबईमध्ये त्यांनी उपोषण केलेलं होतं आणि त्या उपोषणानंतर जेव्हा त्यांना आश्वासित करण्यात आलं त्यानंतर ते निघालेले होते। प्रकृती त्यांची ढासळलेली होती, त्यांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं आणि आता उपचाराअंती ते पुन्हा एकदा घरी परतत आहेत। त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला आहे। मोठ्या संख्येने इथे मराठा समाजाचे बांधव आपल्याला सुद्धा दिसतात। मनोज जरांगे पाटील हे आता घरी निघालेले आहेत। रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। उपचाराअंती प्रकृती स्थिर झाल्यानंतर आता ते पुन्हा एकदा आपल्या घरी परतत आहेत। गेल्या 5 दिवसांपासून रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते। आता ते अंतरवाली सराटीमध्ये नारायणगडाला जाणार आहेत। तिथे भेट दिल्यानंतर आज रात्री जरांगे पाटील आपल्या घरी परतणार आहेत। मुंबईमध्ये केलेल्या उपोषणानंतर त्यांची प्रकृती ढासळलेली होती आणि त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते। गेल्या 5 दिवसांपासून हे उपचार केले जात होते आणि आता त्यांची प्रकृती स्थिरस्थावर झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरमधली ही दृश्य आहेत। मनोज जरांगे पाटील यांची गाडी आता निघालेली आहे। रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे। आज रात्री ते आपल्या घरी पोहोचणार आहेत। अंतरवालीमध्ये ते नारायणगडाला भेट देतील आणि त्यानंतर आपल्या घरी पोहोचतील।